चला तर मंडळी, चमचमीत अंडा बिर्याणी कशी करायची अगदी सोप्या पद्धतीने आज आपण बघणार आहोत। नेहमीप्रमाणेच आजचा व्हिडिओ देखील एकदम साधा आणि सोपा आहे, त्यामुळे ही रेसिपी साधी सोप्या पद्धतीची रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल। त्यासाठी अगोदरच व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। साठी सगळ्यात अगोदर कढईमध्ये एक साधारण छोटा चमचा तेल घेतला आहे। त्यामध्ये अशा प्रकारे उकडलेली अंडी आहेत, त्याला काटे चमच्याने टोचून घ्यायचं आणि ते आता आपण तेलात छान फ्राय करून घेणार आहोत। त्यासाठी थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट, थोडंसं धने पावडर, गरम मसाला किंचितचा आणि बिर्याणी मसाला टाकून घ्यायचा आहे। चवीपुरतं थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि आता आपल्याला ही अंडी आहेत ती साधारण 3 ते 4 मिनिटं एकदम मंद गॅसवर अशा प्रकारे खरपूस परतून घ्यायची आहेत। असं केल्यामुळे बिर्याणीला जी अंडी आहेत ती एकदम छान अशी टेस्ट येते आणि मस्त लागतात। अंडी ती गिळगिळीत होत नाहीत, त्याचं आवरण आहे ते एकदम छान लागतं। आता त्यानंतर साधारण 3-4 मिनिटानंतर ही अंडी आहे ती साईडला काढून घेतली। आता त्याच कढईमध्ये परत मी 2 मोठे चमचे तेल घेतलं आहे, सोबतच 2 मोठे कांदे उभे चिरून घेतले आहेत आणि आता ही कांदे आहेत ते आपल्याला पूर्ण रंग बदलेपर्यंत छान क्रिस्पी होईपर्यंत परतून घ्यायचे। सुरुवातीला मध्यम गॅसवर परतून घ्यायचा आणि जसा रंग बदलत गेला शेवटी क्रिस्पी होण्यासाठी एकदम मंद गॅसवर आपल्याला साधारण 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचा आहे। हा कांदा पूर्णपणे परतून घेण्यासाठी किंवा गोल्डन ब्राऊन आणि क्रिस्पी होईपर्यंत मला 7 ते 8 मिनिटं लागले आहेत। आता थोडासा कांदा आहे तुम्ही बाजूला काढून घेतला आहे आणि आता या राहिलेल्या कांद्यामध्ये आपल्याला 2 छोटे चमचे आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची। आलं लसणाचा कच्चेपणा निघून जाण्यासाठी साधारण अर्धा ते 1 मिनिट आपल्याला हा आलं लसूण आहे तो छान परतून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये एक मोठा टोमॅटो बारीक चिरून टाकला आहे आणि टोमॅटो लवकर शिजण्यासाठी यामध्ये मी मीठ टाकून घेतलं आहे। लागेल तेवढं मीठ आत्ताच टाकलं आहे आणि टोमॅटो छान शिजला, मऊ झाला की त्यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे। लाल तिखट, हळद, धने पावडर आणि इथे मी बिर्याणी मिक्स मसाला 2 छोटे चमचे वापरला आहे। मीठ आपण अगोदरच टाकले त्यामुळे ते आत्ता नाही टाकलं। छान मसाले असे सगळीकडून छान परतून घेतले, त्याला तेल तेल सुटलं की त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे दही। अर्धी वाटी इथे दही मी घेतलं आहे, दही जास्त आंबट नाही, ते दहीसुद्धा आपल्याला आता या मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचे आणि मस्तपैकी याला एकजीव करून घ्यायचे। त्याच वाटीमध्ये साधारण छोटा चमचाभर मी पाणी टाकलं आहे आणि वाटी हिसळून यामध्ये पाणी टाकून घेतलं, त्यामुळे आपले हे मसाले आहेत ते छान शिजून मस्तपैकी त्याचा खमंग वास सुटेल आणि तेल तेल सुटतील। तुम्ही बघू शकता रंग मस्त आला आहे आणि तेलसुद्धा एकदम छान असं सुटलं आहे। सगळे मसाले दह्यामध्ये एकजीव झाले आहेत। आता तोपर्यंत आपण साईडला काय केलं होतं की गरम पाण्यामध्ये सगळे खडे मसाले टाकून घेतले, किंचितसं लिंबू पिळून घेतलं, थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि थोडंसं तेल टाकून घ्यायचं। आता इथे मी बासमती तांदूळ घेतला आहे 2 वाटी, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही तांदूळ वापरू शकता। आता उकळी आली की यामध्ये हा तांदूळ टाकून आपल्याला 80 ते 90% तांदूळ शिजवून घ्यायचा आहे। खूप जास्त शिजू द्यायचा नाही, नाहीतर आपली ही जी अंडा बिर्याणी आहे ती एकदम गिळगिळीत होईल। आता या मसाल्यामध्ये आपण जे फ्राय करून घेतले होते अंडी, ती अंडी यामध्ये टाकून घ्यायची आणि ज्या प्लेटमध्ये आपण ही अंडी काढून ठेवली होती त्याला मसाला बराचसा लागला होता, त्यामुळे मी त्यातच जे आपण तांदूळ उकडून घेतले होते त्यातलं थोडंसं पाणी घेतलं आणि ते सुद्धा यामध्ये हिसळून टाकून दिलं आहे। आता वरच्या साईडने आपल्याला लेअर द्यायचा आहे, तर जो आपण भात शिजवून घेतला आहे तो यावरती छान असा एक लेवलनी व्यवस्थित पसरवून घेतला आहे। 2 चमचे तूप टाकून घ्यायचं। त्यानंतर फ्राय केलेला आपण जो कांदा आहे क्रिस्पी तळून घेतला आहे तो बाजूला काढून ठेवला होता तो टाकून घ्यायचा, वरून बिर्याणी मसाला टाकून घ्यायचा आणि ताट ठेवून आता आपल्याला जवळपास 10 ते 15 मिनिटं एकदम मंद गॅसवर अशा प्रकारे ओझं ठेवायचं त्याच्यावरती। मी बत्ता ठेवते आणि 10 ते 15 मिनिटांमध्ये ही अंडा बिर्याणी आहे ती एकदम मस्त इथे तयार आहे। तुम्ही बघू शकता भात एकदम छान शिजला आहे, म्हणजेच आपली ही अंडा बिर्याणी तयार आहे। तर तुम्ही बघू शकता रंग कसा मस्त आला आहे, सुंदर आला आहे, सगळ्या घरभर असा याचा खमंग वास सुटला आहे आणि अजिबात वेळ लागत नाही। खूप सोप्या पद्धतीने आपण अंडा बिर्याणी कशी करायची ती बघितली आहे। तुम्हाला वाटेल तेव्हा आणि खावी वाटली त्यावेळेला तुम्ही ही अंडा बिर्याणी झटपट पद्धतीने बनवू शकता। तर आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका। अशाच साध्या आणि सोप्या पद्धतीच्या रेसिपीज बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। चला तर मग परत भेटू अशाच मस्त मस्त रेसिपींसोबत, तोपर्यंत धन्यवाद।